जनतेचा जाहीरनामा हा भारतीय जनता पक्षाने आपल्यासमोर मांडला आहे। पारदर्शिता कशा प्रकारे आणली पाहिजे या संदर्भातल्या बाबी या ठिकाणी आल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आशिषजींनी या ठिकाणी सांगितलं, लोकायुक्ताच्या कायद्यामध्ये उपलोकायुक्त अपॉइंट करण्याची तरतूद आहे। एकापेक्षा अधिक उपलोकायुक्त अपॉइंट करण्याची तरतूद आहे। त्यानुसार राज्य सरकार अधिक उपलोकायुक्त या ठिकाणी नियुक्त करतील आणि त्याचं ज्युरिस्डिक्शन ठरवण्याचे अधिकार हे लोकायुक्तांना असल्यामुळे त्यांना विनंती करू, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरता एक उपलोकायुक्त हे स्वतंत्रपणे असले पाहिजे, अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। मी सगळ्या बाबी या ठिकाणी रिपीट करणार नाही, पण यात एक सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की जो एक गरीब फंड या ठिकाणी तयार करण्यात आला आहे, खरं म्हणजे मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीमध्ये राहणारे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवायचा असेल तर एक डेडिकेटेड व्यवस्था असली पाहिजे। याकरता हा जो काही या ठिकाणी एक फंड तयार करण्यात आला आहे, त्या माध्यमातून मला असं वाटतं की अतिशय फोकस पद्धतीनं हे काम या ठिकाणी करता येईल। या व्यतिरिक्त राज्य सरकार देखील वेगवेगळ्या आपल्या कामांच्या माध्यमातून, धोरणांच्या माध्यमातून मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन करतायत। मेट्रो असेल, मोनो असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, या ठिकाणी एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, सबअर्बन रेल्वेवरचा, आणि महानगरपालिकेच्या सोबत या सगळ्या गोष्टीचं इंटिग्रेशन असेल, हे सगळं करून एक अतिशय सीमलेस अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम ही मुंबईला उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचं काम देखील आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे। ज्या सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टचा या ठिकाणी चर्चा झाली, प्रामुख्याने त्याचा उपयोग करून मुंबईचे समुद्र किनारे हे स्वच्छ आणि दुर्गंधी रहित हे करण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आणि आज हे सगळे जे सिवर जे मुंबईच्या समुद्रात चाललेलं आहे, ज्यातनं समुद्र किनारे खराब होत आहेत, समुद्राचं पाणी खराब होत आहे, दुर्गंधी येते, रोगराई पसरते, ही पूर्णपणे या ठिकाणी संपवण्याचं काम हे केलं जाईल। अन्य महानगरपालिकांमध्ये ज्यावेळी आम्ही जाहीरनामा घोषित करतो त्यावेळी आम्हाला विचारलं जातं की तुम्ही पैसा कुठून आणणार। मुंबईमध्ये मला याची कल्पना आहे की तुम्ही कोणी हे विचारणार नाही, इथे हेच विचारावं लागेल की इतका पैसा आहे तो योग्य प्रकारे तुम्ही उपयोगात आणणार की नाही। आणि म्हणून या जाहीरनाम्यातनं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत की ज्यातनं हा पैसा पारदर्शी पद्धतीनं अकाउंटेबिलिटी ठेवून आणि जनतेच्या सहभागातनं त्या ठिकाणी खर्च केला जाईल। आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चितपणे मुंबईकर हे पूर्णपणे आम्हाला साथ देतील आणि पूर्ण बहुमताने ही महानगरपालिका आम्हाला निवडून देतील। जनतेचा जाहीरनामा जनतेला सोबत घेऊन आम्ही निश्चित 5 वर्षामध्ये पूर्ण करून दाखवू। नाही, सगळं वाचून दाखवलं नाही, याच्यात आहे ते। नाही नाही, आपला वेळ जास्त महत्वाचा होता म्हणून तो वाचून नाही दाखवला। नक्की देणार। आपण जाहीरनामा वाचला नाहीये, त्याचाही उल्लेख जाहीरनाम्यामध्ये आहे। आता
आपल्या वेळेची मर्यादा पाहता केवळ 40% जाहीरनामा वाचण्यात आलेला आहे. 60% जाहीरनामा आपल्या हातात देण्यात येणार आहे. बीडीडी चाळीच्या संदर्भात जे 20 वर्षात घडलं नाही ते या सरकारने करून दाखवलं आणि तिन्ही ठिकाणचे आम्ही मॉडेल्स पूर्ण केले, टेंडर देखील त्याचे काढले आणि इतक्या वर्षानंतर मराठी माणसाला बीडीडी चाळीमध्ये घर देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे प्रत्यक्षात उतरत आहे. त्यामुळे म्हाडाच्या असो की बीडीडीच्या असो या सगळ्या वसाहतींचा पुनर्विकास या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. पायाखालची वाळू घसरली की कोणाकोणाला बोलावं लागतं हे बघून मला हार्दिक आनंद होतो आहे. अशा गोष्टी आम्ही नोटीसही करत नाही. हा जाहीरनामा ज्या प्रकारे आम्ही तयार केलेला आहे, आमचं म्हणणं असं आहे की हा जाहीरनामा हा स्टॅम्प पेपरच्या रूपाने आम्ही तुम्हाला देतो. हे स्टॅम्प पेपर आहे. त्यामुळे याचं जे डिझाईन आम्ही तयार केलेलं आहे ते हे सांगताय की हा केवळ एक कागद नाही आहे, तर आम्ही आपल्याशी करार करतो. हा करारनामा आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लिहून देणारे हे भारतीय जनता पार्टी आहे आणि लिहून घेणारे हे मुंबईचे नागरिक आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की हार्दिक पटेल यांच्या येण्याने वगैरे काही गुजराती वोट बदलतील. मी तुम्हाला सांगतो हार्दिक पटेलांना आमचा तो हर्ष पटेल जो आहे ना तोच पुरेसा आहे. म्हणूनच याच्यामध्ये मुळातच सगळ्या आरोग्य सेवेचा आढावा घेऊन ती अधिक उत्तरदायी आणि एफिशियंट, कारण आज आपण मुंबईमध्ये प्रति माणशी आरोग्यावर जो पैसा खर्च करतोय आणि त्यातनं लोकांना मिळणारी सुविधा आहे या दोन मध्ये मोठी तफावत आहे आणि म्हणूनच त्या संदर्भातल्या तरतुदी यात आपण सांगितल्या. स्टॅम्प पेपरच्या रूपात भाजपनं आपला जाहीरनामा दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणता आहेत. अनेक आश्वासनं मुंबईकरांना या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपकडनं देण्यात आलेली आहेत आणि ही सर्व आश्वासनं येत्या 5 वर्षात भाजप पूर्ण करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. हा जाहीरनामा जनतेचा आहे, मुंबईकरांचा आहे असं मुख्यमंत्री म्हणता आहेत. मुंबईकरांना 5 वर्षात 24 तास पाणी दिलं जाईल असं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे. 5 वर्षात मुंबईतले सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचं आश्वासन देखील या जाहीरनाम्यात देण्यात आलेलं आहे. रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा रोड टॅक्स लागणार नाही. दर 6 महिन्यांनी केलेल्या कामांचा तपशील मुंबईकरांसमोर जाहीर करण्यात येईल. मुंबईत पाण्याचे दर स्थिर ठेवण्याचं आश्वासन देखील या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे.